अहो ते तर ड्रॉइंग लॉचं कंपार्टमेंट आहे. मॉमीला ते ते तुमच्या हातात काय हो? बर्थ सर्टिफिकेट. बर्थ सर्टिफिकेट कुणाचं? ईशाच आहे. ईशा पण कमाल करते हा. म्हणजे बर्थ सर्टिफिकेट सारखे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स अशी कपाटात वर ठेवते. हाऊ इररिस्पॉन्सिबल. आणा ना, मी ठेवते कपाटात. अगं पण हे कसं शक्य आहे? हिचं बर्थ सर्टिफिकेट माझ्या रूम मध्ये आहे. व्हॉट? हो, आणि हे वेगळंच दिसतंय. व्हॉट आर यू सेइंग मॉमीला? हो, मलाही कळत नाहीये. ओके, मला सांगा, तुमच्याजवळ जे बर्थ सर्टिफिकेट आहे त्याच्यावर डेट ऑफ बर्थ काय आहे? 7 ऑक्टोबर 1998. राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 9 महिन्यांनी. माझ्या व्यवस्थित लक्षात आहे. ओ, पण या बर्थ सर्टिफिकेट प्रमाणे, म्हणजे तिच्या बर्थ डेट प्रमाणे राजनंदिनी जाण्याआधी ईशाचा जन्म झाला होता. बघा ना, म्हणजे 7 ऑक्टोबर 1997. इफ आय एम नॉट रॉंग, राजनंदिनी गेली डिसेंबर 1997 ला, राईट? ओ माय गॉड, म्हणजे ईशाचा जन्म झाला तेव्हा राजनंदिनी जिवंत होती. काय? हो, म्हणजे या बर्थ सर्टिफिकेट वरून तरी असंच वाटतंय. हा, अगं पण हे कसं शक्य आहे? म्हणजे अगं, माझ्याकडे जे बर्थ सर्टिफिकेट आहे त्याच्यावरची डेट वेगळी आहे. ओके, यू जस्ट वेट हिअर, आय कम. अगं कुठे चाल? तुम्ही थांबा ना, मी आले. या ईशाची मॉमीला. ईशाची आई, हे बर्थ सर्टिफिकेट कुणाचं आहे? ईशाचं. पण हे तुमच्या हातात कसं आलं? तुमची मुलगी. हे बर्थ सर्टिफिकेट तिने कपाटात असंच ठेवलं होतं. मग काय कोणाच्याही हातात पडेल ना? ते जाऊ दे. ईशाचे हे नक्की ईशाचं बर्थ सर्टिफिकेट आहे? हो हो, तिचंच आहे. तिची जन्मतारीख? जन्मतारीख तीच आहे त्यावर दिलेली, 7 ऑक्टोबर 1997. हां. 1997 का 1998? नाही, म्हणजे डुप्लिकेट किंवा काही चूक वगैरे झालेली नाहीये ना या डेट मध्ये, म्हणजे बाय एनी चान्स? नाही, तसं काही नाही. बरोबर आहे जन्मतारीख, 7 ऑक्टोबर 1997. सी मॉमीला, तुमच्याकडे असणाऱ्या बर्थ सर्टिफिकेट पेक्षा वेगळं बर्थ इयर सांगताय. आता ईशाचे मॉम आणि डॅड खोटं तर बोलणार नाहीत ना? सो फायनली ईशाची बर्थ डेट आहे 7 ऑक्टोबर 1997. म्हणजे तू राजनंदिनी आहेस? ऐसा सावत्र म्हणजे काय असतं? असं काहीच नसतं. जे नातं प्रेमाचं असतं ते सख्ख असतं, खरं असतं. माय फ्रेंड वहिनी, यात नवीन जुन्या सगळ्या प्रोजेक्ट्स बद्दल आहे, विथ डिटेल. येस. काय झालं वहिनी?
मला हवं ते मिळतंय. म्हणजे म्हणजे यात आपल्या इथल्या सगळ्या कामाचे डिटेल्स आहेत. आता मायरा मॅम आपल्या बाजूनी झाल्याच म्हणून समजा. मायरा मॅम, आपण डिनरला जाणार होतो राईट? हो, म्हणूनच इथे आलोय आपण. डिनर घरात सुद्धा होऊ शकतो ना? हो, नाही पण मला कळत नाहीये. एक मिनिट. नाही सर, सगळी तयारी झाली. ओके, आणि घरातले बाकीचे सगळे कुठे आहेत? ते त्यांच्या खोल्यांमध्ये आहेत. ठीक आहे. येतो. सो कोणाला भेटणार आहे आपण? कळेलच तुम्हाला. चला कुठे? चला, या माझ्या बरोबर. ईशा, इकडे कोण भेटणार आहे? सांगते. चला. एक्सक्यूज मी. एक मिनिट, फोन कट करा. इम्पॉर्टंट कॉल आहे, मला घ्यावाच लागेल. आय एम व्हेरी सॉरी. आत्ता इथे दुसरं काहीच इम्पॉर्टंट नाहीये. इम्पॉर्टंट फक्त ती व्यक्ती आहे जिला आपण आज जाऊन भेटणार आहोत. म्हणजे तुम्हाला फोन इथेच ठेवावा लागेल. म्हणजे हा फोन इकडे ठेवून मी आतमध्ये जायचंय? तुम्हाला फोन आत नाही नेता येणार, इथेच ठेवावा लागेल. फाईन. मायरा मॅम, तुम्हाला पर्सही बाहेरच ठेवावी लागेल. एक मिनिट, मी अशी पर्स कुठेही ठेवून जात नाही. आय एम व्हेरी सॉरी. आय अंडरस्टँड. पण आपण ज्या व्यक्तीला भेटणार आहे तिला पर्स, फोन अशा कुठल्याच गोष्टी आत घेऊन गेलेला आवडत नाही. सो एवढे रूल्स? अशी कुठली व्यक्ती आहे आतमध्ये जिला फोन चालत नाही, पर्स चालत नाही? खूप महत्वाची व्यक्ती आहे, आणि तुमच्यासाठी तर खूपच महत्वाची. इज इट इवन पॉसिबल? आजच्या काळात एखाद्या व्यक्तीला फोन नाही चालत, पर्स नाही चालत? अशक्य आहे हे. तुम्हाला जे शक्य वाटत नाहीये ना, ते खरंच शक्य आहे, आणि तुम्हाला ते आज जाऊन कळेलच. अजून काही? सँडल्स. या. काय चाललंय? मायक्रोफोनही आता आत नाही नेता येणार आहे. खूप वैतागणारे झेंडे. त्यांना काही मेसेज सुद्धा आता करू शकणार नाहीये मी. फोन सुद्धा इकडेच ठेवलाय. व्हॉट इज दिस? तुम्ही खूप मानता ना विक्रांत सरांना, मायरा मॅम? हा काही प्रश्न झाला का? त्यांच्याबरोबर इतकी वर्ष काम करतेय, खूप छान ओळखते मी त्यांना.
बरोबर. म्हणूनच तुम्हाला मी आज इथे घेऊन आले, ह्या रूम मध्ये. कारण ही विक्रांत सरांची स्पेशल रूम आहे. स्पेशल? असं काय स्पेशल आहे या रूम मध्ये? म्युझियम सारखी दिसते ही रूम. दाखवते. प्रेम तर तिने पण केलं होतं, मीही केलं. आम्ही दोघींनी त्यांच्यावर विश्वास सुद्धा दाखवला. आणि म्हणूनच सांगते मायरा की प्लीज प्लीज पुन्हा एकदा विचार कर. मी केलाय विचार. डिड यू हिअर दॅट? मी विचार केलाय. मला माहितीये तुम्ही हे सगळं मला का सांगितलंय. यू वॉन्ट मी टू सपोर्ट यू, बट नो, मी तुम्हाला कधीच सपोर्ट करणार नाही. मी कायम विक्रांत सरांना सपोर्ट करणार. हे सगळं तुम्ही मला सांगून खूप मोठी चूक केली आहे ईशा निमकर मॅम. आणि निमकर का? कारण मला आधीपासून माहिती होतं सरंजामे असण्याची तुमची लायकीच नाहीये. मायराजी, तुम्ही इकडे काय करताय? तुमच्या काळजीपोटी मायराजी. तुम्हाला कोणी सांगितलं? पण मी तुम्हाला फोन केला होता, सोन्याताने उचलला, म्हणून मला कळलं तुम्ही इथे आहात म्हणून. मायराजी, तुम्ही ओके आहात ना? हो. मला वाटलं तिने तुमचा गेम केला की काय. गेम तर आता मी तिचा करणार आहे. म्हणजे? काय नाही, मला जे काही सांगायचंय ते मी विक्रांत सरांसमोर सांगेन. सी यू. मी म्हंटल होतं ना तुला ताई, या मायराला विश्वासात नाही घेऊ शकत आपण. कितीही झालं तरी शेवटी ती दादाच्याच बाजूनी आहे. पण मला वाटलं होतं की ती एक स्त्री आहे आणि म्हणूनच माझी बाजू समजून घेऊ शकेल ती. मायरा दादाची एक नंबरची चमची आहे आणि भक्त सुद्धा. आता जाऊन सांगेल सगळं दादाला, मग काय करणार आहोत आपण? मला जरा विचार करू दे. ताई, आपण पोलिसात जाऊया. आणि आणि काय, दादाच्या विरोधात कंप्लेंट फाईल करूया. मग पुढे काय ते पोलीस बघून घेतील. जयदीप, तू शांत हो. तू बस आधी. हे बघ जयदीप, आपण घाई नको करूया. आपण थोडासा विचार करू. आता विचार करण्यात वेळ घालवायला नको ताई. आपल्याकडे पुरावे आहेत की नाही? मग जेवढे पुरावे आहेत ते सगळे नेऊन देऊया ना पोलिसांना. ताई प्लीज ऐक माझं, आपण लगेच केस फाईल करूया. कारण एकदा जर मायराने दादाला सांगितलं ना तर मग आपल्या हातात काहीही उरणार नाही. दादा खूप पोचलेला आहे ग, आणि हे आपल्यापेक्षा जास्त कोणाला माहिती आहे. या सर्जेराव काका, तैसे बसा ना. नाही राहू द्या. मी आता बाहेर झेंडेना पाहिलं. काय? हो. झेंडे इथे आले? हो. पण मी तर त्यांना ऑफिसमध्ये कामात अडकवून आलो होतो. ते मायरा मॅडमशी बोलत होते, त्यांचं बोलणं मी ऐकलं. मायरा मॅडमनी सगळं सांगितलं. पण त्यांना कसं कळलं की मायरा इथे आहे? सोनिया ताईने सांगितलं. अरे यार, ही सोनिया पण ना नको तिथे माती खाते. जयदीप, सर्जेराव काका, मला सांगा, झेंडे सर आणि मायरा मॅडमचं नेमकं काय बोलणं ऐकलं तुम्ही? मायरा मॅडम म्हणत होत्या की त्या विक्रांत सरांना सगळं सांगणार आहेत. सी, मी म्हंटल होतं तुला, मायरा एक नंबरची चमची आहे दादाची. आता जाऊन ओकेल सगळं दादाकडे. ताई साहेब, जयदीप साहेब, मी येतो. ताई हे बघ माझं, प्लीज एक जास्त विचार करत बसू नकोस. लेट्स गो टू द पोलीस. नाही,
मी नाही जाणार पोलिसांकडे. अगं पण का? कारण पोलीस त्यांच्यावर केस करतील. ती केस वर्षानुवर्ष चालू शकते आणि ते विक्रांत सरंजामे आहेत. पोलीस केसमधून सही सलामत कसं सुटायचं हे त्यांना चांगलंच माहितीये. ते नक्कीच कुठली तरी चोरवाट शोधून काढतील स्वतःला या सगळ्यातून सोडवून घेण्यासाठी. आणि मला हेच नकोय. पण मग दुसरा काय मार्ग आहे आपल्याकडे? ही केस कोर्टात सॉल्व्ह नाही होणार आहे जयदीप. गेली अनेक वर्ष विक्रांत विरुद्ध हा खटला माझ्या मनात चालू आहे. त्यांनी माझ्या प्रेमाचा, माझ्या विश्वासाचा अपमान केलाय. पण त्याला ह्या गोष्टीची जोपर्यंत जाणीव करून देत नाही मी, तोपर्यंत ही केस संपणार नाही. माने कोण माने? 20 वर्षापूर्वी दादासाहेबांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट ज्याने बदलला होता ना, तो. तुम्हीच आला होतात ना दादासाहेबांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन? दादासाहेबाचा रिपोर्ट बदललेला फक्त तुला माहित होता. मग ईशाला कसं कळलं? अहो झेंडे साहेब, खरंच सांगतोय, मला काहीच माहित नाही त्यातलं. सारे पैशासाठी हापापलेली माणसं असतात. तेव्हाही त्यांनी पैशांसाठी रिपोर्ट बदलला आणि आताही त्यांनी पैशांसाठीच हे केलंय. त्याची काय काळजी करू नको विक्रांत. त्याचा बंदोबस्त केलाय मी. तो हे शहर सोडून पळून गेलाय सुद्धा. पण जाता जाता ईशा हीच राजनंदिनी असा दुजोरा दिलाय त्यानं. काय? हो, ईशाला सगळं माहिती आहे पूर्वीच. तेच तुला विचारतोय मी की कुणी सांगितलं सगळं? ईशाला राजनंदिनीने सांगितलंय सगळं. येडा समजलास काय मला? हा, येडा समजलास मला? बोल. झेंडे साहेब, ईशा राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे. काहीतरीच काय? अरे बाबा, पण तिला पण तसंच वाटतंय ना. चांगलंच आहे की. आपल्याला असंच व्हायला हवं होतं ना. मग आपल्यासाठी चांगलंच आहे, वाटू देत तिला तसं. आणि तिचा जर आता गैरसमज झाला असेल की ती राजनंदिनी आहे, तर चांगलंच आहे आपल्यासाठी. मला सांग, अजून काय काय घडलं मी इथे नसताना? तिनं त्या जयदीपला इथं ऑफिसमध्ये आणून बसवला. सगळे अधिकार जयदीपला दिलेत. आजपासून आपल्या ऑफिसचा सगळा चार्ज जयदीप सर घेणार आहेत. जयदीपच्या केबिनमध्ये मायक्रोफोन लावला. आणि त्या शिंत्रेला आपण प्लेस केलं होतं, त्याचं काय झालं? त्यांना सगळं कळालं ना मायक्रोफोनमुळे. तो पण गायब आहे आता. त्याचा पत्ताच नाही कुठं. परांजपे ईशाशी फोनवर बोलत होते आणि ते बोलणं मी ऐकलंय. काय बोलत होते? ईशाच्या सांगण्यावरून परांजप्यांनी तो मायक्रोफोन विक्रांत सरांच्या ऑफिसमध्ये बसवला होता. परांजपे? येस, परांजपे. ईशाला परांजपे सामील आहे विक्रांत. मागचा सगळा वचपा काढतोय तो. आता गेला नोकरी सोडून पळून. विक्रांत सर या ऑफिसचे होल अँड सोल आहेत, तू नाही. ते फक्त केअरटेकर आहेत सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे. सगळे बिझनेसेस, सगळी प्रॉपर्टी ही आईसाहेब आणि जयदीप भाऊजींच्या नावावर आहे. इथे विक्रांत सर नाहीये. पण जयदीप सर आहेत ना. विक्रांत, मायराजींना सुद्धा ईशानं घरी बोलवून घेतलं होतं. मी काय सांगितलं? तेच तर ना. मायराजींनी मला काय सांगितलं नाही. ती म्हणाली तुला सांगते म्हणून. पण विक्रांत, माझा अंदाज आहे की ईशानं तिला सांगितलं असणार की ती राजनंदिनी आहे म्हणून. काय करायचंय आता? विचार करतोय. विक्रांत, तुला काय टेन्शन आलेलं नाही का? या असल्या गोष्टींचं टेन्शन घेणारा मी नाही झेंडे. डोकं वापरून यातनं काहीतरी मार्ग काढतो. काढ. काहीतरी मार्ग लवकर काढ.
ईशानं मायराला काय सांगितले ना हे कळेपर्यंत मला टेन्शन असणार आहे विक्रांत. तू मायराचं टेन्शन घेऊ नकोस. ती आपलं काही वाकडं करू शकत नाही. मी तिला इतकी सुद्धा पॉवर दिली नाही. ते आपण किती म्हणत असलो की हा सगळा बिझनेस मायरा तू हँडल करतेस आणि तिला ते पट्ट सुद्धा. पण या सगळ्यामध्ये आपण तिला कसं अडकवलंय हे फक्त आपल्याला माहिती आहे. आणि शिवाय ती माझ्यावरती प्रेम करते. माझ्यावरचं प्रेम तिला माझ्या विरुद्ध काही करू देणार नाही. त्यामुळे तिची काळजी करू नकोस. नाही पण परांजपे सारखी ती आपल्या विरोधात गेली तर जाऊ दे. मायरा जर आपल्या विरोधात गेली झेंडे तर ती स्वतःच त्यात अडकेल आणि तिने केलेल्या चुकीची शिक्षा तिला नक्की मिळेल. तुझ्या सहीच्या या इलिगल फाईल्स जर मी बाहेर काढायच्या ठरवल्या ना तर अगदी सहज काढू शकेन मायरा. आणि त्याचे काय परिणाम होतील हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि मग ह्या सगळ्यातून तुला तुझे विक्रांत सर वाचवू शकणार नाही आणि वाचवणारही नाहीत. सर ऍक्च्युली मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे सर. गुड न्यूज? कुठली? बोला महाराजी, लवकर बोला. सर गुड न्यूज ही आहे की जयदीप सरांनी एक खूप अप्रतिम प्रोजेक्ट सजेस्ट केलाय. जयदीप सर, तुम्ही विक्रांत सरांना अजूनही अपडेट केलेलं नाहीये का? नाही म्हणजे नो प्रॉब्लेम. आय विल डू दी ऑनर्स. तुमच्या आउटस्टँडिंग प्रोजेक्ट बद्दल मी सरांना सांगते. तर झेंडे म्हणतायत ते अगदी खरं आहे. तुम्ही या ऑफिसमधनं गेल्यावर या ऑफिसमध्ये खूप चेंजेस झाले. खरं तर आधी मलाही असं वाटत होतं की ह्या चेंजेसमुळे आपल्या कंपनीला फायदा होईल नाही होईल. आय वॉज रिअली डाऊटफुल. बट आय मस्ट से ईशाने आणि जयदीप सरांनी कामाला सुरुवात केली अँड आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. मला त्या दोघांचंही खूप कौतुक वाटतं सर. टू बी प्रिसाइज सर, तुम्हाला माहिती आहे की राजनंदिनी साड्या आपण फक्त महाराष्ट्रातच विकतो. जयदीप सरांनी असं सजेस्ट केलंय की आता आपण ह्या साड्या देशभरात विकलं पाहिजे आणि त्यासाठी काम सुद्धा सुरू झालंय सर. आपण देशभरात प्लांटसाठी जागा शोधतोय. बँगलोर, चेन्नई, दिल्ली. आणि आय एम व्हेरी शुअर ह्यामुळे आपल्या कंपनीला खूप फायदा होणार आहे. म्हणजे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये की ह्यामुळे आपली कंपनी तर फायद्यात राहणारच आहे, पण राजनंदिनी साडी या ब्रँडला सुद्धा खूप फायदा होणार आहे. हे सगळं ठीक आहे महाराजी, पण ईशा मॅडम तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेल्या होत्या. का घेऊन गेल्या होत्या, कशासाठी घेऊन गेल्या होत्या हे तुम्ही सगळं सांगणार आहात ना सरांना? तेच सांगते मी. काय? हो, म्हणजे ह्याबद्दल डिस्कशन करायलाच ईशा मॅम आणि मी घरी भेटलो होतो ना. त्यासाठी भेटलो होतो आम्ही. राईट ईशा मॅम? मला नाही वाटत तुम्ही हे सगळं डिस्कस केलं असेल म्हणून. का सर, आम्ही हेच डिस्कस केलं होतं. ग्रेट मायरा. मी या प्रोजेक्ट बद्दल नंतर तुझ्याशी सविस्तर बोलेनच. यू कॅन गो नाव. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. ईशा, गुड गुड. जयदीप, थँक्यू दादा. मी आलेच.
मायरा, थँक्यू सो मच. तू आज माझ्या बाजूने बोललीस. खरं तर थँक्यू मी तुला म्हणायला पाहिजे. मी अशी वागू नये तू सतत. मायरा, मी तसं नसतं केलं तर तुला सत्य कधीच समजलं नसतं. आय एम व्हेरी सॉरी. आय एम व्हेरी सॉरी ईशा. खरं तर माणूस म्हणून ना मी तुला कधीच ओळखून घ्यायचा प्रयत्नच केला नाही. रादर मी ओळखूच शकले नाही. विक्रांत सरांबरोबर राहून माझा कुठे फायदा झालाय? नाही ना? पोटात झालाय. ऑफिस मधल्या सगळ्या इलिगल डॉक्युमेंट्सवर फक्त माझी सिग्नेचर आहे, ना तुमची ना विक्रांत सरांची. उद्या जर का लीगल ऍक्शन घेतली गेली तर त्यात मी अडकणार आहे, ना तुम्ही ना विक्रांत सर. याला तुमच्या भाषेत विश्वास म्हणतात, शेंडे. इतके वर्ष मी डोळे झाकून विश्वास केला होता विक्रांत सरांवर, आणि त्यांनी फक्त माझा विश्वासघात केला. मायराजी, हेच विक्रांत सर, हेच विक्रांत सर तुम्हाला या इलिगल गोष्टीतून बाहेर काढू शकतात. प्लीज झेंडे, प्लीज. त्याच गोष्टी मला सांगू नका. त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. कोण काय आहे आणि कसं आहे ना, आता कळून चुकलंय मला. अच्छा, म्हणजे हे सगळं ईशानं केलंय तर? का? मला माझं स्वतःचं डोकं नाहीये? काय बरोबर काय चूक हा विचार मी नाही करू शकत? यापुढे मी कुठल्याही चुकीच्या गोष्टीत तुम्हा दोघांची साथ देणार नाहीये. खर तर नशीब, दैव, नियती सो कॉल्ड गोष्टींवर कधीच माझा विश्वास नव्हता. पण ईशामुळे या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसायला लागलाय. असं वाटतं की एक अशी शक्ती आहे जी आपल्यावर सतत नजर ठेवून आहे. सतत. ते म्हणतात ना, आपण जी कर्म करतो त्याची फळं आपल्याला या जन्मीच मिळतात. म्हणूनच कदाचित मला पश्चात्ताप होतो, आणि तो तुम्हालाही होणार आहे आणि विक्रांत सरांना सुद्धा. खरं तर अजूनही वेळ गेलेली नाहीये झेंडे. या सगळ्याचा नीट विचार करा, आणि जर तुम्हाला पटलं तर विक्रांत सरांना समजावून सांगा. चूक मान्य करा, सरेंडर करा. चुके सगळ्यांकडनं चुका होतात, पण जर ही वेळ निघून गेली ना तर यापुढे कुठलाही दरवाजा तुमच्यासाठी उघडा राहणार नाहीये. And by the way, thanks for the coffee.
आमच्या सगळ्यांची झोप उडवून तुम्ही मात्र किती शांत झोपला आहात सर. या देखण्या चेहऱ्यामागे एक क्रूर चेहरा लपवलात तुम्ही. पण आता तो सगळ्यांसमोर आलाय. फक्त प्रश्न हा आहे की नक्की कशासाठी तुमचा बदला घेऊ. राजनंदिनीला फसवलत म्हणून की मला फसवलत म्हणून. तुम्हाला माहितीये सर, बदला घेणं, कोणाला इजा करणं हा स्वभाव तुमचा असेल, पण माझा नाही. पण आज मी फक्त एक ईशा नाहीये, माझ्यात राजनंदिनी सुद्धा आहे. तुमच्या प्रेमात असलेल्या या दोघी जणी आता दुखावलेल्या आहेत. तुम्हाला असंच मोकळं सोडून चालणार नाही सर. सॉरी, पण मला माझ्या स्वभावाविरुद्ध जावंच लागेल.